समर्थ रामदास स्वामी महाराज कृत दासबोध ग्रंथातील 6व्या दशकातील 8व्या समासामध्ये समर्थांनी दृश्य निरसन या विषयावरती विवेचन केलेले आहे. दृश्य निरसन म्हणजे दृश्य जगताचा अर्थात जे आपण पाहतो ते खरा स्वरूपाने विचार करून त्याच्याशी असलेली आसक्ती दूर करणे. समर्थ रामदास स्वामी सांगतात, आपण जे पाहतो ते जगत क्षणभंगूर आहे. शरीर, धन, मान, प्रतिष्ठा, संसारातील सुख ही सर्व नाशिवंत आहेत. हे नाशिवंत असूनही त्यात माणूस खरीच सत्यता समजतो आणि मोहग्रस्त होतो. साधकाने या दृश्यावर अर्थात बाह्य जगतावर मोहित न होता त्याच्या अस्थिरतेचा विचार करावा. दृश्य निरसन म्हणजे दृश्य जगाला मिथ्या मानून आत्मतत्वाकडे वळणे, असा विचार समर्थांनी या समासामध्ये व्यक्त केलेला आहे. त्याचं वाचन आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. दशक 6वा, समास 8वा, दृश्य निरसन. श्रीराम मागा श्रोती पुसले होते, दृश्य मिथ्या तरी का दिसते, याचे उत्तर बोलिजेल ते सावध ऐका श्रीराम. देखिले ते सत्यची मानावे, हे त्या ज्ञात्याचे देखणे नव्हे, जड मूढ अज्ञान जीवे हे सत्यची मानिजे श्रीराम. एक्या देखिल्यासाठी लटिक्या कराव्या ग्रंथकोटी, संता महंतांच्या गोष्टी त्याही मिथ्या मानाव्या श्रीराम. माझे दिसते हेची खरे, येथे चालेना दुसरे, ऐशिया संशयाच्या भरे भरोची नये श्रीराम. मृगे देखिले मृगजळ, तेथे धावते बरळ, जळ नव्हे मिथ्या सकळ, त्या पशुस कोणे म्हणावे श्रीराम. रात्रौ स्वप्न देखिले, बहुत द्रव्य सापडले, बहुत जनासी व्यवहारिले, ते खरे कैसे निमानावे श्रीराम. कुशळ चितारे विचित्र, तेने निर्माण केले चित्र, देखता उठे प्रीती मात्र, परंतु तेथे मृत्तिका श्रीराम. नाना वनिता हस्ती घोडे, रात्रौ देखता मन बुडे, दिवसा पाहता कातडे कंटाळवाने श्रीराम. काष्ठी पाशाने पुतळ्या, नाना ठकारे निर्मिल्या, परम सुंदर वाटल्या, परंतु तेथे पाषाण श्रीराम. नाना गोपुरे पुतळ्या सती, वक्रांगे वक्रदृष्टी पाहती, लाघव देखता भरे वृत्ती, परंतु तेथे त्रिभाग श्रीराम. खेळता नेटके दशावतारी, तेथे येती सुंदर नारी, नेत्र मोडिती कळा कुसरी, परंतु अवघे धटिंगन श्रीराम. सृष्टी बहुरंगी असत्य, बहुरूपाचे हे कृत्य, तुझ वाटे दृश्य सत्य, परी हे जाण अविद्या श्रीराम. मिथ्या साचा सारिखे देखिले, परी ते पाहिजे विचारिले, दृष्टी तरळता भासले, ते साच कैसे मानावे श्रीराम. वरी पाहता पालथे आकाश, उदकी पाहता उताने आकाश, मध्ये चांदण्याही प्रकाश, परिते अवघे मिथ्या श्रीराम. नृपतीने चितारे आणिले, ज्याचे ऐसेही पुतळे केले, पाहता तेचे ऐसे गमले, परी अवघे माईक श्रीराम. नेत्री काही बाहुली नसे, जेव्हा जे पाहावे तेव्हा ते भासे, डोळा प्रतिबिंब दिसे, ते साच कैसे नि श्रीराम. जितुके बुडबुडे उठती, तितुक्या मध्ये रूपे दिसती,
क्षणामध्ये फुटोनी जाती रूपे मिथ्या श्रीराम. लघु दर्पणे दोन्ही चारी हाती तितुकी मुखे प्रतिबिंबती. परिते मिथ्यादि अंती एकची मुख श्रीराम. नदी तिरे भार जाता दुसरा भार दिसे पालथा. कापड सादाचा वचिता गजर उठे श्रीराम. वापी सरोवराचे तीर तेथे पशु पक्षी नर वानर. नाना पात्रे वृक्ष विस्तार दिसे दोही सवा श्रीराम. एक शस्त्र झाडू जाता दोन्ही दिसती तत्वता. नाना तंतू टनत्कारिता द्विधा भासती श्रीराम. का ते दर्पणाचे मंदिरी बैसली सभा दिसे दुसरी. बहुत दीपांची हारी बहुत छाया दिसती श्रीराम. ऐसे हे बहुविध असे साचा सारिखेची दिसे. परी हे सत्य म्हणून कैसे विश्वासावे श्रीराम. माया मिथ्या बाजीगरी दिसे साचाची परी. परी हे जाणत्याने खरी मानोची नये श्रीराम. लटके साचायसे भावावे तरी पारखी कासया असावे. येवती अविद्येचे यावे ऐसेची असती श्रीराम. मनुष्यांची बाजीगरी बहुत जनास वाटे खरी. शेवट पाहता निर्धारी मिथ्या होय श्रीराम. तैसीच माव राक्षसांची देवासही वाटे साची. पंचवटिकेसी मृगाची पाठी घेतली रामे श्रीराम. पूर्व काया पालटिती एकाचेची बहुत होती. रक्तबिंदीच जन्मती रजनीचर श्रीराम. नाना पदार्थ फळेची झाले द्वारके मध्ये प्रवेशले. कृष्णे दैत्य किती वधिले कपट रूपी श्रीराम. कैसे कपट रावणाचे शिर केले मावेचे. काळ नेमीच्या आश्रमाचे अपूर्व कैसे श्रीराम. नाना दैत्य कपटमती जे देवासही नाटोपती. मग निर्माण होनी शक्ती संहार केला श्रीराम. ऐसी राक्षसांची माव जाणो न सकती देव. कपट विद्येचे लाघव अघटित ज्यांचे श्रीराम. मनुष्यांची बाजीगरी राक्षसांची ओडंबरी. भगवंताची नाना परी विचित्र माया श्रीराम. हे साचा सारिखीच दिसे विचारिताच नसे. मिथ्याची आभासे निरंतर पाहता श्रीराम. साच म्हणावी तरी हे नासे मिथ्या म्हणावी तरी हे दिसे. दोही पदार्थी अविश्वासे सांगता मन श्रीराम. परंतु हे नव्हे साचार मायेचा मिथ्या विचार. दिसते हे स्वप्नाकार जान बापा श्रीराम. तथापि असो तुझला भासची सत्य वाटला. तरी येथे चुका पडिला ऐक बापा श्रीराम. दृश्य भाषा विद्यात्मक तुझाही देहो तदात्मक. म्हणून हा विवेक तेथे संचरला श्रीराम. दृष्टीने दृश्य देखिले मन भासावरी बैसले. तरी ते लिंग देह झाले अविद्यात्मक श्रीराम. अविद्येने अविद्या देखिली म्हणून गोष्टी विश्वासली. तुझी कायावघी संचली अविद्येची श्रीराम. तेची काया मी आपण हे देहबुद्धीचे लक्षण. येणे करिता झाले प्रमाण दृश्याग अवघे श्रीराम. इकडे सत्य मानिला देहो तिकडे दृश्य सत्य हा निर्वाहो. दोही मध्ये महासंदेहो पैसावला बळे श्रीराम. देहबुद्धी केली बळकट आणि ब्रह्म पाहो गेला धीट. तो दृश्याने रुंधिली वाट परब्रह्माची श्रीराम. तेथे साच मानी दृश्याला
निश्चयाची बाणोनी गेला, पहा हो केवढा चुका पडिला अकस्मात श्रीराम. आता सोहे बोलणे ब्रह्म न पविजे मीपणे, देह बुद्धीची लक्षणे दृश्य भाविती श्रीराम. अस्तीचा देही माशाचा डोळा, पाहे न म्हणे ब्रह्माचा गोळा, तो ज्ञाता नव्हे आंधळा केवळ मूर्ख श्रीराम. दृष्टीसी दिसे मनासी भासे, तितुके काळांतरी नासे, म्हणून दृश्यातीत असे परब्रह्म ते श्रीराम. परब्रह्म ते शाश्वत, माया तेची अशाश्वत, ऐसा बोलिला निश्चितार्थ नाना शास्त्री श्रीराम. आता पुढे निरूपण देह बुद्धीचे लक्षण, चुका पडिला तो मी कोण बोलिले असे श्रीराम. मी कोण हे जाणावे, मी पण त्यागोनी अनन्य व्हावे, मग समाधान ते स्वभावे अंगी बाणे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे दृश्य निरशनम नाम समास 8वा समाप्त. कुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.